नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मंडळी, अनेक विषयांची चर्चा होते आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, त्यांची शिवसेना गेली, त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्यांच्या हाती आता उरलेत ते 10-15 आमदार आणि 2-4 खासदार. उद्धव ठाकरेंच्या या ऱ्हासासाठी कोण कारणीभूत आहे याबाबतची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. मध्यंतरी विजय शिवतारे म्हणाले की ही बीज मीच रोवली होती. तानाजी सावंतांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या विषयात मी काम केलेलं आहे. अनेक जण या विषयात अनेक दावे करतायत, पण माझा दावा जरासा वेगळा आहे. ना याला विजय शिवतारे जबाबदार आहेत, ना तानाजी सावंत जबाबदार आहेत, ना देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. कोणीही जबाबदार नाही. हे संपूर्ण क्रेडिट फक्त एका माणसाच्याकडे जातं आणि मी शपथेवर सांगतो ते फक्त एका माणसाकडेच जातं. महाविकास आघाडी सरकारचं पतन, शिवसेनेची फूट, उद्धव ठाकरेंचं एकाकी पडणं, शिवसेना कमजोर होणं, या सगळ्याला कोण जबाबदार असेल, या सगळ्याची जबाबदारी कोणावर असेल तर ती फक्त एका व्यक्तीवर येते. हे कर्तृत्व एका व्यक्तीचं आहे. हे महान काम एकाच व्यक्तीनं केलंय आणि ती व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. दुसरं कोणी याचं क्रेडिट घेऊ नये. शिवतारे बापूंनाही विनंती करतो, बापू तुमचं क्रेडिट नाही, सावंत साहेब हे तुमचं क्रेडिट नाही, देवेंद्र फडणवीस साहेब हे तुमचं क्रेडिट नाही. हे क्रेडिट आहे उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं. त्यांनी स्वतःहून हे सगळं आपल्यावरती ओढवून घेतलंय. याचं बीजारोपण केलं उद्धव ठाकरेंनी. हे फुटीचं झाड वाढवलं उद्धव ठाकरेंनी. लोकांना बाहेर हाकललं उद्धव ठाकरेंनी. आता एकाकी बसले ते उद्धव ठाकरेच. याचं बीजारोपण कुठं व्हायला लागलं माहिती आहे तुम्हाला? म्हणजे याचा अंदाज येतो तुम्हाला? काय आहे, बाकी महाराष्ट्र गेला खड्ड्यात, मुंबई मेरी जान म्हणत उद्धव ठाकरे जे मुंबईला चिकटून बसले ना, तिथून याचं बीजारोपण आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात ठाकरेंच्या बरोबरीचा नेता कोणी होऊ नये. मी ठाकरेंच्या हा शब्द वापरताना यात बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचे एक चिरंजीव, सगळे नाही, उद्धव ठाकरे आणि त्यांचे एक चिरंजीव आदित्य ठाकरे, अशा एकेका चिरंजीवाचा हा विषय आहे. म्हणजे तिथे प्रबोधनकारांच्या पर्यंत जर हा विषय न्यायचा ठरला तर प्रबोधनकारांच्या सुद्धा फक्त बाळासाहेब श्रीकांत ठाकरे नव्हे, अशी ही एकाच ठाकरेच्या वळिंब्यातली ही कहाणी आहे. जो कोणी ठाकरेंच्या बरोबरीत जाण्याचा, या ठाकरेंच्या बरोबरीत जाण्याचा प्रयत्न करेल तो ठाकरे असो नसो त्याला खड्यासारखं बाजूला फेकलं जाईल याची व्यवस्था सातत्यानं केली गेली. म्हणजे आनंद दिघेना ठाण्याचा शिवसेना प्रमुख ज्या दिवशी म्हटलं जाऊ लागलं, म्हणजे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख इथपर्यंत ठीक होतं, पण आनंद दिघेंना ठाण्याचा शिवसेना प्रमुख म्हटलं जाऊ लागलं आणि आनंद दिघे बाजूला जावेत यासाठीच्या व्यवस्थेला सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख होणार असं नक्की झालं आणि मध्ये राज ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. तेव्हा तिथे ठाकरे असूनही राज ठाकरेंना खड्यासारखं बाजूला केलं गेलं. जेव्हा मुंबईतल्या राजकारणात मनोहर जोशी मोठे होऊ लागले तेव्हा व्यासपीठावरून अपमानास्पदरित्या मनोहर जोशींना वृद्धापकाळातून जावं लागलं. हा देखील एक इतिहास आहे. एवढंच नाही, आता राहुल शेवाळे जेव्हा नाव कमवू लागले तेव्हा त्यांनाही अपमानित करून, त्यांचा संसार उद्ध्वस्त करून ते खड्यासारखे बाजूला फेकले जातील याची व्यवस्था या एकल ठाकरे परिवारातून केली गेली. इथेच या बीजारोपणाची सुरुवात आहे. जे काही करायचं आहे ते माझा परिवार, माझी जबाबदारी, एवढ्याच गोष्टीतून उद्धव ठाकरेंनी केलं. बाळकडू गेलं, पाटणकर काढा आला आणि मग मेवणे कंत्राट मिळवू लागले. उद्धव ठाकरे मंत्री होऊ लागले. रश्मी ठाकरेंचा प्रशासनातला पक्षावरचा प्रभाव वाढू लागला. निर्णय रश्मी ठाकरे घेऊ लागल्या
आदित्य मंत्री होऊ लागले आणि उद्धव ठाकरे तर पक्षप्रमुख म्हणून काम करत होतेच. माझा घर माझा परिवार याच्यामध्ये पक्ष गेला वाऱ्यावर अशी स्थिती आली आणि इथूनच उद्धव ठाकरेंच्या रासपर्वाची सुरुवात झाली. हो, रासपर्व हा शब्द मी वापरतो. इथूनच उद्धव ठाकरेंच्या रासपर्वाची सुरुवात झाली. मुंबईत तुल्यबळ नेता उभा राहू नये यासाठी केलेली कापाकापी, नेतृत्वाची कापाकापी, व्यक्तिमत्वाची कापाकापी आणि त्यानंतर स्वतःच्याच परिवारात ही सगळी पदं राहतील यासाठी केलेली व्यवस्था. स्वतःच्या एका मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी काय काय केलंय तुम्हाला माहित आहे? स्वतःला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून अत्यंत कमी मंत्रीपदं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत घेतली. म्हणजे सवतीचा कपाळ रणकं व्हावं, सवतीचं कपाळ पांढरं व्हावं यासाठी नवरा मालू मारून घालण्याचा हा प्रकार. भारतीय जनता पक्षाला पदं मिळायला नकोत म्हणून कमीत कमी मंत्रीपदं आपल्या वाट्याला घेऊन उद्धव ठाकरे राज्यकारभार करते झाले, स्वतःचं मुख्यमंत्रीपद घेऊन. आणि त्यातही मिळालेल्या मंत्रिपदांच्या मध्ये शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या लोकांना दिलेली मंत्रिपदं ही उद्धव ठाकरेंच्या कोट्यातून देण्यात आली. बच्चू कडू उद्धव ठाकरेंच्या कोट्यातून मंत्री झाले. विचार करा, आजही बच्चू कडूंना एकनाथ शिंदेनी मंत्रिपद दिलेलं नाही. बच्चू कडू शिवसेनेच्या कोट्यातून उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. गडाख नगर जिल्ह्यातले ज्यांचा शिवसेनेशी याआधी कसलाही संबंध नव्हता ते शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले. असे कितीतरी लोक शिवसेनेच्या कोट्यातूनच मंत्री झाले. मिळालेल्या 10-11 मंत्रिपदात 5-6 मंत्रिपदं ही शिवसेनेत नसलेल्या माणसाला जेव्हा मिळतील तेव्हा काय होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे याचं बीजारोपण आहे. आणि शिवसेना अशी फुटेल, मी पुन्हा सांगतो, शिवसेना अशी फुटेल हा अॅनालायझरवरचा वर्षभरापूर्वीचा व्हिडिओ एकदा बघा, नक्की बघा. तुमच्या लक्षात येईल की शिवसेना का फुटली आहे आणि याचं बीजारोपण कोण केलंय. तानाजी सावंतांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणे, तुम्हाला गरज नाही असं म्हणणे, हे त्याचं कारण होतं. शिवतारेंच्या पराभवामध्ये अजित पवारांचा संकल्प जितका महत्वाचा आहे ना, तितकाच शिवतारेंचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंची बेफिक्री कारणीभूत आहे. अर्थात या बेफिक्रीला कोण जबाबदार आहे, कशामुळे घडलं, कोणाचे फोन मातोश्रीवर आले होते, बारामतीतून आले होते की अजून कुठून आले होते, याचा देखील विचार करण्याची गरज आहे. अजित पवार जेव्हा शिवतारे निवडून कसे येतात ते मी बघतो, अशी धमकी देतात तेव्हा शिवतारेंचा पक्षप्रमुख शिवतारेंच्या मागे खंबीरपणे उभा राहिला की बघा तुमचं तुम्ही म्हणून मोकळा झाला, हे देखील तपासून बघणं आवश्यक आहे. म्हणून शिवतारे साहेब, बीजे तुम्ही पेरल्याचा दावा चुकीचा आहे. ती बीज अक्षरशः तुमच्या पराभवाला हातभार लावून उद्धव ठाकरे यांनीच पेरलेली आहेत. तानाजी सावंत साहेब, तुम्हाला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवून, तुमचा से बंद करून, तुमचा मातोश्रीवरचा प्रवेश तुम्ही टाळला, पुन्हा परत मातोश्रीवर न बोलवून, याला जबाबदार उद्धव ठाकरे हेच राहिलेले आहेत. मंत्र्यांचा प्रभाव नाही, मंत्र्यांना म्हणणं नाही, अधिकार नाही. तुमच्या मंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या पक्षाचे मंत्री वापरतायत. एकनाथ शिंदेंनी तर सभागृहामध्ये अजित पवारांनी त्यांच्या खात्याचा निधी कसा आपल्याच अधिकारात देऊन टाकला हे स्पष्टपणे पहिल्याच अधिवेशनामध्ये विश्वास प्रस्तावाच्या वेळेला बोलून दाखवलेलं होतं. उद्धव ठाकरेंनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की तिथेच खरी बीजे पेरली गेली होती. दुसरं कोणीही जबाबदार नाही. एकटे उद्धव ठाकरे यासाठी जबाबदार आहेत. त्यांचीच ही बीजे पेरणी आहे, त्यांचंच हे षडयंत्र आहे. फार फार तर या आगीत पेट्रोल ओतण्याचं काम संजय राऊतांनी केलं असेल आणि ते देखील उद्धव ठाकरेंच्या इतके जबाबदार असतील. त्यामुळं भाजपने आभार मानायचे असतील तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचेच मानायला पाहिजेत असं मला वाटतं. नमस्कार.